Hello students, today we are going to start the new chapter, that is first chapter, our earth and our solar system of EVS part first. Let us start the chapter. We know that the earth is planet, the solar system is entire planets including earth and other planets which we go around the sun. When we look up from an open ground, we see the sky. In a clear night sky, we can see many stars. They are very far away from the earth. आपल्याला काय करायचंय? रात्रीच्या निरभ्र आकाशामध्ये आपल्याकडे आकाशात पाहायचंय. तर आपल्याला काय दिसतं? अनेक चांदण्या दिसतात. आणि त्या चांदण्या पृथ्वीपासून खूप दूरवर आहेत. त्या आकाशाकडे आपल्याला निरीक्षण करायचंय आणि आपल्याला काय काय दिसतं ते पाहायचंय. Some stars are prominent while some are tiny and faint. When we look at them carefully, we find that many of them twinkle but some do not. Prominent means bright. Prominent means bright. काही चांदण्या मोठ्या व ठळक दिसतात तर काही चांदण्या लहान आणि आंधळी दिसतात. बऱ्याचशा चांदण्या काय होतात? लुकलुकतात, पण काही चांदण्या लुकलुकत नाहीत. The sun and the moon are comparatively close to the earth, so we can see their round shapes clearly. The sun, the moon, the stars, the planets are also known as heavenly bodies. सन, मून, स्टार्स, प्लॅनेट्स हे काय आहेत? खगोलीय वस्तू आहेत. काय आहेत? खगोलीय वस्तू आहेत. नाव नेक्स्ट पॉइंट, स्टार्स. द हेवनली बॉडीज दॅट ट्विंकल आर कॉल्ड स्टार्स. ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना काय म्हणतात? तारे म्हणतात. द सन इज स्टार. इट इज क्लोजर to us than any of other stars. Hence, it appears big and brilliant. सूर्य हा एक तारा आहे, पण इतर ताऱ्यांच्या मानाने तो काय आहे? आपल्यापासून जवळ आहे, म्हणून तो मोठा व तेजस्वी आहे. नेक्स्ट पॉइंट, Next point, planets. The heavenly bodies that do not twinkle are called planets. ज्या चांदण्या लुकलुकत नाही त्यांना काय म्हणायचं? ग्रह. Planets do not have light of their own. They get light from the stars. Planets revolve around a star even as they rotate around themselves. म्हणजे हे जे ग्रह आहेत, ह्या ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो आणि त्या ताऱ्यांकडून ते काय प्रकाश मिळतो आणि ते हे ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्याभोवती फिरतात. नाउ नेक्स्ट पॉइंट, द सोलर सिस्टम. Our earth is planet. It gets its light from the sun. It moves around the sun. आपली पृथ्वी हे एक ग्रह आहे आणि सूर्यापासून तिला काय मिळतो? प्रकाश मिळतो. What is mean by solar system? The sun, which is star, and the planets that revolve around it are together are called
द सोलार सिस्टीम. सोलार सिस्टीम म्हणजेच काय? सूर्यमाला. सूर्य हा एक तारा आहे. सूर्याभोवती फिरणारे जे ग्रहांना एकत्रितपणे काय म्हणतात? सोलार सिस्टीम म्हणतात. Besides the Earth, there are 7 other planets that revolve around the Sun. They are Mercury, Venus, Mars, Jupiter, Saturn, Uranus and Neptune. पृथ्वीशिवाय सूर्याभोवती जे काय फिरणारे परिभ्रमण करणारे जे काय 7 ग्रह आहेत त्याच्यामध्ये बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, Uranus. The next, another basic concept is rotation and revolution. Rotation means Earth turn or spin its own axis. ज्यावेळेस रोटेशन होतं त्यावेळेस दिवस आणि रात्र होते. And the revolution means the earth moves around the sun. ज्यावेळेस पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यावेळेस 1 वर्ष कंप्लीट होतं. दिस इज द डिफरन्स बिटवीन रिव्होल्यूशन. नेक्स्ट पॉइंट, द अदर हेवनली बॉडीज इन द सोलार सिस्टीम्स. सूर्यमालेतील इतर जे काही खगोलीय वस्तू आहे ते आपल्याला स्टडी करायचे. द सोलार सिस्टीम्स हॅव 9 प्लॅनेट्स. फर्स्ट वन इज मर्क्युरी, सेकंड वन व्हेनस, अर्थ, fourth Mars, Jupiter, Saturn, Uranus, Neptune and Pluto. There are 9 planets. How to remember these planets? The sentence is, my very educated mother just showed us 9 planets. The first letter we have to remember these 9 planets. हा सेंटेन्स यूज करून तुम्ही ते 9 प्लॅनेट्स लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट पॉइंट, सॅटेलाइट्स. सम हेवनली बॉडीज रिव्हॉल्व अराउंड द प्लॅनेट्स. दीज आर कॉल्ड सॅटेलाइट्स. काही खगोलीय वस्तू ग्रहाभोवती परिभ्रमण करतात त्यांना काय म्हणायचं? उपग्रह म्हणायचं. Most of the planets in the solar systems have satellites. सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना काय म्हणतात? उपग्रह म्हणतात. Now next points, dwarf planets. There are some smaller heavenly bodies that revolve around the sun. सूर्याभोवती जे प्रदक्षिणा घालणारे जे लहान आकाराच्या ज्या खगोलीय वस्तू आहेत त्यांना काय म्हणायचं? डॉर्फ प्लॅनेट्स. नेक्स्ट पॉइंट्स, ॲस्टेरॉइड्स. बिटवीन द प्लॅनेट्स मार्स अँड ज्युपिटर देर इज अ बॉन्ड ऑफ न्यूमरस स्मॉल हेवनली बॉडीज आर कॉल्ड ॲस्टेरॉइड्स. ॲस्टेरॉइड्स ऑल्सो रिव्हॉल्व अराउंड द सन. मार्स आणि ज्युपिटर यांच्यामध्ये जे काही खगोलीय वस्तूचा एक पट्टा आहे त्याला काय म्हणायचं? ॲस्टेरॉइड्स. A diagram of this solar system is shown. Sun is center and the heavenly bodies that revolve around it. समोर जे तुम्हाला दिसते ती आकृती त्यात मध्यभागी सूर्य आहे आणि त्याभोवती परिभ्रमण करणारे ज्या काही खगोलीय वस्तू आहेत त्या आणि त्यांच्या कक्षा दाखवलेल्या आहेत. आणि त्यांच्यामधले जे काही उपग्रह आणि बटुग्रह आहेत म्हणजे डॉर्फ प्लॅनेट्स किंवा ॲस्टेरॉइड्स त्यांचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे. नेक्स्ट पॉइंट, ग्रॅव्हिटी. व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटी? All heavenly bodies exert a force of attraction or a pull on one another. This force is called as force of gravity. ज्या खगोलीय वस्तू आहेत एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची, जी आकर्षित करण्याची जी शक्ती असते
त्याला काय म्हणायचं? ग्रॅव्हिटी. The sun exerts a gravitational pull on all planets, whereas the tendency of the planets is to move away from the sun. As a result of these two forces, a planet keeps revolving around the sun at a fixed distance in a fixed orbit. In the same way, the satellites revolve around their planets. सूर्याची ग्रहावर कार्य करणारी जी गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे आणि ग्रहांची जी सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती आहे, त्याच्यामुळे काय होतं, ते ठराविक कक्षेमध्येच परिभ्रमण करतात. ड्यू टू दिस अर्थ ग्रॅव्हिटी ऑल थिंग्स ऑन द अर्थ रिमेन ऑन इट. ह्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे काय होतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीवरच राहतात. फॉर एक्झाम्पल, लिव्ज, फ्लॉवर्स, फ्रुट्स फ्रॉम अ ट्री, म्हणजे झाडावरून गळलेले पाने, फुले, फळे. रेन फॉलिंग फ्रॉम द स्काय, आकाशातून. नेक्स्ट पॉइंट, सॅटेलाइट. स्पेस लॉन्च युजिंग रॉकेट. Man-made satellites. The man-made satellites provide useful information for agriculture, environmental, weather forecasting, making maps and searching for water, mineral wealth on the earth. म्हणजे शेती पर्यावरणाचे जे निरीक्षण करण्यासाठी किंवा हवामान अंदाज करण्यासाठी, संदेश वहन करण्यासाठी हे कृत्रिम उपग्रह वापरले जातात. Peoples have been curious about the heavenly bodies in the sky. They have always wanted to reach them. However, to send them some object from the earth into space, it must be given power against the force of gravity. Rocket technology or space launch technology is used for that purpose. म्हणजे पृथ्वीपासून दूर आकाशात दिसणाऱ्या जे खगोलीय वस्तू आहेत, त्या बाबतीत मानवाला पहिल्यापासूनच कुतूहल आहे आणि त्याबाबत संशोधन करण्यासाठी आपण पृथ्वीवरून काय करतो, आकाशामध्ये सॅटेलाइट पाठवतो. परंतु पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते. त्यालाच काय म्हणायचं, स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी, म्हणजे अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञान. नेक्स्ट, वन ऑफ द दिवाळी फायर क्रॅकर्स इज कॉल्ड रॉकेट. दिवाळीच्या फटाक्यामध्ये जे आपण रॉकेट यूज करतो, रॉकेट नावाचा जो फटाका असतो, त्याच्यामध्ये विस्फोटक भरलेले असतात. इट इज पॅक्ड विथ एक्सप्लोजिव्ह सबस्टन्सेस. इट इज पॅक्ड विथ म्हणजे त्याच्यामध्ये काय असतो, विस्फोटक असतो. The explosives burn rapidly and produce a lot of energy. The design of this rocket is such that the firecracker is pushed in a certain direction of a great speed. म्हणजे त्याच्यामध्ये झपाट्याने ज्वलन होऊन ऊर्जा तयार होते आणि त्याच्यामुळे फटाका ठराविक दिशेत वेगाने ढकलला जातो. Very powerful rockets are used to send a spacecraft into space. A tremendous quantity of fuel is burnt in rockets so that spacecraft weighing thousands of tons can be launched into the space. अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणांचा म्हणजेच रॉकेटचा वापर केला जातो. हजारो टन वजनाचे जे अवकाशयान अंतराळात नेले जाते, त्याच्यामध्ये खूप प्रकारचे इंधन जाळावं लागतं. In the 20th century, a few countries of the world developed the some technology and sent hundreds of spacecraft into space. Our country is well known for the development of its space launch technology. म्हणजे ह्या 20व्या शतकामध्ये अवकाश प्रक्षेपण
हे तंत्रज्ञान खूप विकसित झालेलं आहे. Some air spacecraft remain in space, some are brought back to Earth while some land on the other planets or satellites. काही अवकाशाने कायमचेच अंतराळात राहतात आणि काही पृथ्वीवर परत येतात, तर काही दुसऱ्यांवर, ग्रहांवर किंवा उपग्रहावर उतरवली जातात. फॉर एक्झाम्पल, जो आपला इंडियन ॲस्ट्रॉनॉट आहे राकेश शर्मा became the first Indian astronaut to go into space in 1984. राकेश शर्मा हा 1984 साली Rakesh Sharma became the first Indian astronaut to go into the space in 1984. राकेश शर्मा हा 1984 साली अवकाशात जाणारा पहिला भारतीय अंतराळवीर होता. आणि त्याच्याबरोबरच भारतीय वंशाचे जे 2 अंतराळवीर होते इंडियन ॲस्ट्रॉनॉट्स, कल्पना चावला अँड सुनीता विल्यम्स. अजून दुसरे अंतराळवीर कोणते होते? कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स. Space scientists have not yet been able to find a single other planet which has a life on it. जे आपले जे अर्थ आहे त्यासाठी सजीव सृष्टी असलेला एकही ग्रह अवकाश संशोधनात अद्यापही आढळलेला नाही. त्यामुळे पृथ्वी हा एक अनमोल ग्रह आहे, म्हणजे इनव्हॅल्युएबल प्लॅनेट आहे. अर्थ इज अन इनव्हॅल्युएबल प्लॅनेट. Thus we are covered all the topics of first chapter, solve all the examples of given below the chapter. There are 5 questions. First question is, what's the solution? Second question, use your brain power. Next, in the picture below, correct the sequence of the planets from the sun. Next, fourth question is, who am I? And last question is, for what purposes are rocket used in space travel? And what information do man-made satellite provide? For homework, solve all the questions of exercise in chapter first. There are 5 questions.